कोणते पब्लिकेशन आहेत, कोणते बुक्स आहेत जे एमएससी सीईटी साठी तुम्हाला स्कोर वाढवणार आहेत? तुम्ही पीवायक्यू वरती खूप फोकस केला पाहिजे. मी का म्हणतोय पीवायक्यू? नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. सर्वांनी व्हिडिओचा मुद्दा बघितला असेल. सर्वांचे 12th बोर्ड झालेलं आहे. आपलं नेक्स्ट टार्गेट काय आहे ते म्हणजे एमएसटी सीईटी क्रॅक करणं. तर एमएसटी सीईटी क्रॅक करण्यामध्ये तुम्हाला कोणते बुक्स महत्त्वाचे ठरणार आहेत तुमचे स्कोर वाढवण्यासाठी ते आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर वळूयात व्हिडिओच्या मुद्द्यावरती. त्याआधी जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. इंजिनिअरिंग रिगार्डिंग ज्या नवनवीन इन्फॉर्मेशन असतात ते सर्वात प्रथम आपण आपल्या ग्रुपवरती टाकत असतो. तर व्हिडिओच्या मुद्द्यावरती जाऊयात. कोणते पब्लिकेशन आहेत, कोणते बुक्स आहेत जे एमएससी सीईटी साठी तुम्हाला स्कोर वाढवणार आहेत? त्याच्यामध्ये सर्वात प्रथम बुक येतं ते म्हणजे एचएससी बोर्डचे टेक्स्ट बुक. तर जे टेक्स्ट बुक तुम्ही एचएससी बोर्डला एक्झामला क्रॅक करण्यासाठी यूज केले आहेत तर ते बुक खूप महत्वाचे आहेत. जर तुम्हाला सीईटी मध्ये जर विचारलं तर स्टेट बोर्डने जाहीर केलेलं आहे की सर्व सिलेबस हा फक्त एचएससी बोर्डच्या टेक्स्ट बुक मधूनच येणार आहे. त्यामुळे एचएससी बोर्डचे पुस्तक हे पहिली प्रायोरिटी आपली सर्वांची राहील. त्यानंतर काही अजून पब्लिकेशन आहेत त्याच्यामधून तुम्हाला हेल्प होणार आहे एमसीक्यू क्वेश्चन सोडवण्यासाठी. म्हणजे टेक्स्ट बुक जर तुम्ही बघितलं तर पूर्ण कन्सेप्च्युअल असतं, पण एमसीक्यू कुठून प्रॅक्टिस करणार? त्यासाठी तुमच्याकडे टार्गेट आहे, एमटीजे आहे, अरिहंत आहे, एचसी वर्मा आहे, असे वेगवेगळे पब्लिकेशन आहेत. तर ह्याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? जर तुम्ही टार्गेट जर मला विचारलं तर टार्गेटमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला खूप जास्त बघायला मिळतात. त्याच्याही तुम्हाला लेवल बघायला मिळते, जे सिंपल लेवलचे काही क्वेश्चन असतात, काही मीडियम लेवल असते, काही हार्ड लेवल असतात. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे सीईटी साठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि जसं सीईटीला आता फक्त 30 ते 40 दिवस बाकी आहेत, तुम्ही पीवायक्यू वरती खूप फोकस केला पाहिजे. मी का म्हणतोय पीवायक्यू? कारण जर तुम्ही पॅटर्न अनालिसिस केला सीईटीचा तर खूप सारे क्वेश्चन ऍज इट इज प्रिव्हियस इयर मधून करंट पेपर मध्ये आणले जातात. त्यामुळे पीवायक्यू खूप महत्वाचे आहेत आणि टार्गेटमध्ये तुम्हाला पीवायक्यूचा सेक्शन हा सेपरेट बघायला मिळतो. ओके. त्यानंतर पुढचं येतं एमटीजे. तर एमटीजी बुक हे कशासाठी आहे? एमटीजी बुक हे फक्त आणि फक्त पीवायक्यू फोकस आहे. त्याच्यामध्ये कोणतेही दुसरे जास्त क्वेश्चन नाहीत, फक्त पीवायक्यू क्वेश्चन आहेत. त्यानंतर आर्यन. तर आर्यन पुस्तकामध्ये क्वेश्चन नंबर ऑफ क्वेश्चन कमी आहेत बघा, क्वालिटी ऑफ क्वेश्चन जास्त आहेत. ते मी का म्हणतोय बघा, तर त्याच्यामध्ये फक्त मीडियम लेवलचे क्वेश्चन असतात. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनही तुम्हाला बघायला मिळतात. पण जे विद्यार्थी नवीन ऍज अ बिगिनर स्टार्ट करतात तर त्यांच्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो बघा. आर्यनमध्ये काय होतं की तुम्ही डायरेक्टली जम्प करता, सॉलिड स्टेटचा चॅप्टर उचलता आणि काहीतरी हार्ड क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतो. मग तुम्हाला वाटतं अरे माझ्याकडून सीईटी निघेल का? तर आर्यनचा थोडासा हा प्रॉब्लेम तुम्ही बघू शकता, पण ओव्हरऑल बुक चांगला आहे, कन्सेप्च्युअल बुक आहे. त्यानंतर येतं एच.सी. वर्मा, त्यानंतर आर.डी. शर्मा. हे सर्व जेईई मेन्सचे बुक्स आहेत किंवा जेईई ऍडव्हान्सचे बुक आहेत. तर असे बुक्स करणं गरजेचं आहे का सीईटी साठी? तर मी म्हणेल ऑप्शनल आहे. जे विद्यार्थी जेईई मधून सीईटी कडे स्विच करतात तसेच विद्यार्थी फक्त एच.सी. वर्मा बुक रिफर करतात. पण सीईटी मध्ये ह्या सर्व बुकचा काही जास्त फायदा होत नाही. ते का बरं? जेव्हा तुम्ही जेईई मेन्सची किंवा जेईई ऍडव्हान्सची प्रिपरेशन करत असतात प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 4-5 मिनिटं टाइम दिला तरी चालू शकतं. पण सीईटी मध्ये तसं नाही. सीईटी मध्ये तुम्हाला ऍक्युरेट आन्सर आणायचे ते पण कमीत कमी वेळात. तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटच फक्त क्वेश्चनला आन्सर मिळतो, ते पण मॅथ्ससाठी. जर तुम्ही मला फिजिक्स केमिस्ट्री विचारलं तर जवळपास 50 ते 60 सेकंद तुम्हाला क्वेश्चन मारायचा आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सर्व बुक्सकडे न जाता टार्गेट झालं, एमटी झालं, आर्यन हे 3 पुस्तकं तुम्ही एमसीक्यू साठी बघू शकता. आणि कन्सेप्ट साठी मी फक्त आणि फक्त तुम्हाला एचएससी बोर्डचं स्टेट बुक हे रिफर करेल. जर तुम्हाला केमिस्ट्री साठी एनसीईआरटी वाचायचं असेल तर वाचू शकता. एनसीईआरटी मध्ये ज्या कन्सेप्ट आहेत किंवा ज्या रिएक्शन आहेत खूप सिंपल वे मध्ये लिहिलं असतात. त्यामुळे केमिस्ट्री साठी तुम्ही एनसीईआरटी बघू शकता. त्यानंतर अजून काही मुलं महत्वाच्या चुका किंवा खूप लाईक इम्पॉर्टंट चुका करतात, त्या म्हणजे कोणत्या? की विद्यार्थी सीईटी साठी कुठेतरी जेईई मेन्सचा, जेईई ऍडव्हान्सचा सिलेबस वाचायला चालू करतात. तर असं न करता तुम्ही फक्त आणि फक्त एचएससी किंवा हे जे मी पब्लिकेशन सांगितलं ते ट्राय करू शकता. हे पब्लिकेशन तुम्हाला अमेझॉन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये इझिली मिळतील. ओके. तर नेक्स्ट स्लाइड वरती जाऊयात आपण. ओके. तर अशाच नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपला YouTube चॅनल सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. थँक यू.